डे ऑफ आणि भरमसाठ शॉपिंग यांचं काही वेगळंच नातं आहे. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. इतके दिवसाचा इनकन्सिस्टंट डाएट, स्लीप सायकल आणि जिम या सर्वांमुळे माझ्या फिजिकमध्ये थोडासा फरक पडलाय. मसल लॉस आणि फॅट गेन या कंडिशन वरती लवकरच ऍक्शन घेतली पाहिजे. सो जस्ट स्टे ट्यून. वर्कआउट नंतर बाल्कनीमध्ये बसून स्मूदीचा आनंद घेत असताना वाऱ्याची ती मंद झुळूक, डोळ्यासमोर हिरवळ आणि चिमण्यांचा तो आवाज, जणू काही गावाकडचंच वातावरण, ते पण US मध्ये. तोपर्यंत झाला हर्षाचा कॉल आणि निघालो मी सॅम्स क्लबला. इतके दिवस वॉलमार्ट मध्ये शॉपिंग करणारा मी, सॅम्स क्लब हा नवीनच विषय होता माझ्यासाठी. हे एक असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला सर्व गोष्टी मिळतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू असो किंवा फूड, ते पण बल्क क्वांटिटीमध्ये विथ डिस्काउंट. तिथेच मला बटर चिकनचा फ्रोझन कॉम्बो दिसला. बटर चिकन वरती झालेला असा अत्याचार बघून मला थोडं वाईट वाटलं, पण पुढे जाताना मला दिसला PS5. असं ते प्रत्येक मुलाचं ड्रीम मी माझ्या कार्टमध्ये ऍड केलंच होतं. तोपर्यंत मनात विचार आला की खूपच घाई होते, थोड्या वेळानंतर घेऊ. आणि जरा पुढे गेलो तोपर्यंत दिसला आंबा. अपेक्षा तर रत्नागिरी देवगड हापूसची होती, पण आमच्या नशिबी फक्त मेक्सिकन आंबेच. जसा हातात घेतला तसा तिथेच परत ठेवला. आता आमच्या कार्टमध्ये इन मिन 20 गोष्टीच होत्या. त्यांचं बिल पण $235 झालं. बरं झालं PS5 ऍड केला नाही, नाहीतर हेच बिल 900च्या घरात गेलं असतं. पण एक आहे, आयुष्यात पैसे कमवणं खूप अवघड असतं, खर्च करणं सोपं. म्हणूनच अजून थोडे पैसे खर्च करण्यासाठी आम्ही पोहोचलो इंडियन स्टोअरला. आता इथे भाज्यांच्या इतक्या व्हरायटीज होत्या जितक्या तर मी इंडियात पण बघितल्या नाहीत. आता इथे घेण्यासारख्या बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या, पण मी फक्त हेल्दी स्नॅक्सच उचलले. त्यासोबतच इंद्रायणी राईस पण घेतला, म्हणजे घरची आठवण थोडी कमी येईल. आता विषय कसा आहे, इतक्याच इंडियन ग्रोसरीज मला बस आहे का, तर दिवसभराचं जेवण तर माझं रेस्टॉरंटवरतीच होतं, पण आज दुसऱ्या रेस्टॉरंटचं जेवण जेवू म्हटलं. म्हणूनच पोचलो मी बफेलो विंग्सला, जिथे आम्ही ट्राय केले व्हरायटीज ऑफ स्टार्टर्स, चिकन विंग्स विथ डिफरंट सॉसेस आणि असं धमाल आणि चमचमीत जेवण करून माझा डे ऑफ इथे संपला. जय शिवराय.